लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जून रोजी जाहीर होईल। या निकालावर बऱ्याच राजकीय नेत्यांचं भवितव्य अवलंबून आहे। महाराष्ट्राचं राजकारण मागील 5 वर्षात वेगवेगळ्या स्थित्यांतरातून गेल्याचं लोकांना पाहायला मिळालं। त्याचाच पुढचा टप्पा 4 जून नंतर चालू झालेला असेल। एकनाथ शिंदे, अजित पवार, उद्धव ठाकरे, शरद पवार, देवेंद्र फडणवीस या प्रमुख नेत्यांचं नेमकं काय होणार, कोण गाळात जाणार आणि कोण वर येणार, या सगळ्याचाच फैसला 4 जून रोजी होणार आहे। दरम्यान या निवडणुकीत स्पष्ट बहुमतासह भाजप पुन्हा सत्तेत आलं तर मात्र राज्यात निरनिराळ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे। त्यातील एक घडामोड म्हणजे राज्याचं मुख्यमंत्री पद सुद्धा पुन्हा भाजपकडे जाण्याची। खरं तर लोकसभेत राज्यात सर्वाधिक जागा मिळून भाजप जर मोठा भाऊ बनला तर सहभागी 2 मित्र पक्षांची भाजप विकेट काढू शकतं। अर्थात उपयोग मूल्य संपल्यानंतर त्यांना कशा पद्धतीने झुकवायचं याचं परफेक्ट नियोजन भाजपकडे आहे असं म्हणतात। अर्थात याच आगामी काळातल्या संभाव्य घटनांचा आढावा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय असेल। 4 जूनला लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर राज्यात महायुतीला 30 पेक्षा जास्त जागा मिळाल्या आणि त्यातही भाजपला 22 ते 25 जागा मिळाल्या तर राज्याच्या राजकारणावर भाजपचं वर्चस्व राहणार ही गोष्ट पक्की आहे। दुसऱ्या बाजूला केंद्रात भाजपाने एकट्याच्या बळावर बहुमताचा म्हणजेच 272चा आकडा पार केला तर भाजपला मित्रपक्षांना चुचकारण्याची जास्त गरज पडणार नाही। 2019च्या लोकसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर भाजपने शिवसेना, अकाली दल यांच्याकडे जो कानाडोळा केला होता तो सर्वांना परिचित आहे। महाराष्ट्रात महाविकास आघाडी स्थापन करून शिवसेनेनं भाजपशी काडीमोड घेण्याचा निर्णय घेतला तर शेतकरी आंदोलन सुरू असताना अकाली दलाने भाजपशी काडीमोड घेतला। मागील 5 पैकी पहिल्या 2.5-3 वर्षात भाजपला मित्रपक्षांच्या सोबत नसण्याचं वावडं नव्हतं। मात्र 2024च्या निवडणुकीत आपल्या विरोधात अँटी इन्कम्बन्सी असलीच तर काही लोक सोबत असावेत म्हणून भाजपने महाराष्ट्रात एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना सोबत घेतलं। हे सर्व उद्योग चालू असताना या सगळ्याचे मास्टरमाइंड असलेले देवेंद्र फडणवीस मात्र काही कारणांनी दुय्यम स्थानावर ढकलले गेले। शिवसेनेला सोबत घ्यायचं तर लोकांमधील नाराजी कमी करण्यासाठी शिवसेनेला मुख्यमंत्रीपद द्यायला हवं ही खेळी भाजप पक्षश्रेष्ठींनी खेळली। देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी खरं तर हे डिमोशन होतं। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार हे ठरल्यानंतर फडणवीस यांनी आपण स्वतः मंत्रिमंडळाच्या बाहेर थांबून कारभार बघू असं काहीसं विधान पत्रकार परिषदेत केलं। त्यावर पक्षश्रेष्ठींनी त्यांना उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्याचे आदेश दिले। हे आदेश मान्य करणं म्हणजेच फडणवीस यांनी पुढच्या मोठ्या संधीसाठी केलेली तडजोड होती असं आपण मानू शकतो। दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदेंना सोबत घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांना मिळणारी वाढती सहानुभूती ही भाजपसाठी डोकेदुखी होती। यावर उपाय शोधून भाजपने अजित पवार यांना मदतीचा हात देत राज्यातील सरकार आणखी बळकट करण्याकडे जोर दिला। हे सगळं प्लॅनिंग लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच होतं। 3 पक्षांची एकत्रित ताकद ही लोकसभेत अधिकाधिक जागा जिंकण्यासाठी कामी येईल हाच हेतू डोळ्यांसमोर ठेवून देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी आणि अमित शहा प्रत्येक चाल खेळत होते। अजित पवार यांना हवी तेवढी मंत्रिपद देऊन राष्ट्रवादीचा कोर मतदार आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्नही या काळात भाजपने केला। प्रसंगी भाजपच्या अनेक मूळ नेत्यांना दुय्यम भूमिकेत जावं लागलं, कमी दर्जाची मंत्रिपदं घ्यावी लागली, मात्र त्यांनी ती स्वीकारली। हा सगळा झाला फ्लॅशबॅक। आता मूळ मुद्द्याकडे येऊ। 4 जूनच्या निकालात भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्यास राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मुख्यमंत्रीपद देण्याच्या हालचाली सुरू होतील। एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासोबत त्यांच्या पक्षातील काही जणांच्या फाईली भाजपने बंद करून ठेवल्या होत्या, त्या तशाच बंद ठेवण्यासाठी फडणवीस यांना नाईलाजाने का होईना सपोर्ट करण्याचं काम शिंदे पवार यांना करावंच लागेल। लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या दैदिप्यमान विजयामुळे भाजपचं वारं चौखूर उधळलेलं असेल। अशा परिस्थितीत भाजप या 3ही पक्षांमध्ये स्वतःला फ्रंटलाईन करेल। अर्थात शिंदे पवार यांनी फडणवीस यांचं मुख्यमंत्रीपद मान्य केलं नाही तर त्यांच्याच पक्षातील लोक भाजपमध्ये जाण्यासाठी रांग लावतील। येथे विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून हे आउटगोईंग सुरू होईल। अर्थात भाजप इतर पक्षातील महत्त्वाचे लोक स्वतःकडे घेऊन त्यांना कमळाच्या चिन्हावर निवडून आणण्यासाठी एका पायावर तयार आहेतच। अशा परिस्थितीत भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असंच राज्यातील विधानसभा लढतीचं स्वरूप राहील। आता फडणवीस यांचं मुख्यमंत्रीपद मान्य केलं तरी शिंदे पवार यांच्या पुढील अडचणी संपणाऱ्या नाहीत। विधानसभा निवडणुकीतही भाजप स्वबळावर अधिकाधिक जागा निवडून आणण्याचा विचार करेल। मग त्यासाठी अगदी 288 पैकी 160 किंवा 170 जागा लढवण्याची मागणी सुद्धा भाजपकडून केली जाईल। काही दिवसांपूर्वी छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी 80 ते 90 जागांची मागणी करेल
असं ओझरतं विधान केलं होतं। याचा अर्थ भाजपने एकूण जागांपैकी 40% जागा घ्याव्यात आणि बाकी प्रत्येकी 30% जागा शिंदेंच्या शिवसेनेला आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला द्याव्यात अशीच मागणी दोन मित्र पक्षांची असेल। भाजपला हे मान्य न झाल्यास स्वबळाचा नारा देत ते बहुतांश जागांवर उमेदवार उभे करतील आणि ते निवडून आणण्यासाठी प्रयत्नही करतील। एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचं उद्धव ठाकरे आणि शरद पवारांशी फाटल्याने या दोघांची अवस्था ना घर का ना घाट का अशाच प्रकारची होईल। अर्थात हा सगळा टोकाचा विचार झाला। ज्या अर्थी हे तीन पक्ष एकत्रित आलेत त्या अर्थी एकमेकांशी जुळवून घेऊनच या तिघांना राजकारण करावं लागेल। लोकसभा निवडणुकीत अजित पवारांनी नमतं घेतलं असेल तर विधानसभा निवडणुकीत त्यांना समाधानकारक जागा सोडण्याचं काम भाजपलाही करावं लागेल। तसेच लोकसभा निवडणुकीत एकनाथ शिंदेंना अपेक्षित जागा मिळाल्या नाहीत तर त्यांची बार्गेनिंग पॉवर आपोआपच कमी होणार आहे। त्यामुळे विधानसभा निवडणुकीत शिंदेंना जागा वाटपाच्या मुद्द्यात जास्त बोलायला वाव राहणार नाही। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतःच्या मर्जीने फार काही निर्णय घेत असतील असं नाही। दिल्लीश्वरांपुढे त्यांना झुकावं लागेल। त्यामुळे देवेंद्र फडणवीस म्हणतील तीच पूर्व दिशा असं एकनाथ शिंदे मान्य करतील असं मानायला हरकत नाही। राहिला प्रश्न अजित पवारांचा। परमनंट उपमुख्यमंत्री म्हणून त्यांच्या नावासमोर जी पदवी लागली आहे ती लवकरात लवकर घालवण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत। शरद पवारांनी संधी असतानाही मला मुख्यमंत्रीपद मिळू दिलं नाही ही खंत मागील काही दिवसात अजित पवारांनी वारंवार बोलून दाखवली आहे। त्यामुळं लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वाढलेला वोट शेअर आणि त्यामुळं भाजपला झालेली मदत दाखवून 3-4 महिन्यांसाठी का होईना मुख्यमंत्रीपद मिळावं या अपेक्षेत अजित पवार असतील। दरम्यान अजित पवारांना शांत करण्याची युक्ती सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहेच। सिंचन आणि शिखर बँक घोटाळ्यात मिळालेली क्लीन चिट म्हणजे भाजपसोबत गेल्याचं बक्षीस आहे हे अजित पवारांना व्यवस्थित माहिती आहे। हीच बाब लक्षात आणून देवेंद्र फडणवीस आपल्या मुख्यमंत्री पदाच्या वाटेतील अडथळा दूर करतील। किंबहुना 2 दिवसांपूर्वी जरंडेश्वर साखर कारखान्यातील फाईल रिओपन होणे हा त्याच स्क्रिप्टचा भाग आहे का ही सुद्धा शंका या निमित्ताने घेण्यास वाव आहे। 2 दिवसांपूर्वी अजित पवार यांनी नरेंद्र मोदी 10 जून रोजी पुन्हा पंतप्रधान म्हणून शपथ घेतील असं विधान केलं होतं। देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा मोदी हेच पुन्हा पंतप्रधान बनणार असल्याच्या शक्यतांना दुजोरा दिला। एकंदरीत पाहता मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी फडणवीस यांनी महाराष्ट्रात जी मेहनत घेतली आहे त्याचं फळ त्यांना मुख्यमंत्री पदाच्या रूपाने मिळेल अशी शक्यता आहे। पण फडणवीस यांचं मुख्यमंत्रीपद त्यांच्या समोर आणखी शत्रू तयार करणारं की तयार झालेले शत्रू संपवणारं यांचं उत्तर येत्या काळातील राजकीय घडामोडीच देतील। तेव्हा तुम्हाला काय वाटतंय? 4 जून नंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस विराजमान होतील का? केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र हे चित्र जूनमध्ये पुन्हा पाहायला मिळेल का? तुमचं उत्तर आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा। सोबतच आपल्या विषयाजबारी या YouTube चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।